सकाळ समूह प्रस्तुत इन समयुत समेट 2024 उत्सव तरुणाईचा पावर्ड बाय पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट। या कार्यक्रमात आज आपण भेटूया कवी अभिमुंडे। आपल्या प्रतिभावान कवितांनी संपूर्ण देशालाच प्रभावित करणारा एक कवी सध्या यूट्यूबवर लोकप्रिय होतोय। अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या कवीने राम या नावाची केलेली कविता प्रचंड लोकप्रिय झाली। कितनी दिक्कत होगी पता है राम समझ आ जाए तो। भाई राम राम तो कह लोगे पर राम सा दुख भी सहना होगा। पहली चुनौती ये होगी कि मर्यादा में रहना होगा, और मर्यादा में रहना मतलब कुछ खास नहीं कर जाना है, बस त्याग को गले लगाना है और अहंकार जलाना है। अब अपने राम लला के खातिर इतना ना कर पाओगे और शबरी का जूठा खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे। अभि सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून तो स्वतःला सायको शायर असे म्हणून घेतो। या नावानेच तो चॅनलही चालवतो। या चॅनलवरील अनेक रचना, कविता यापूर्वीही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत। घरात कला क्षेत्राचा कुठलाही वारसा नसताना आपल्या प्रतिभेने त्यांनी जनमानसावर गारुड निर्माण केले। स्वयंप्रेरणेने कवितेची रचना करणे, उर्दू व हिंदीसाठी वेगवेगळ्या शायरी, कविता, मुशायरा ऐकण्याची आवड असणे, हळूहळू हिंदी आणि उर्दू भाषेची गोडी वाढत गेली आणि ते नजमा लिहित गेले। त्याचबरोबर लिहिलेल्या कविता यूट्यूबच्या माध्यमातून अभिनयासह सादर करू लागले। चुनाव आया है या दारू के ठेले बंद करो, अरे ब्लैक में खरीदेंगे, बस शोर थोड़ा कम करो। या प्रयत्नास रसिकांनी खूप मोठी दाद दिली। राम या लोकप्रिय कवितेपूर्वी अभिमुंडे यांनी सादरीकरण केलेली संपूर्ण कर्ण आणि शंभुगाथा या रचनांनाही रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते। चाहे जितने दाग लगा दो, चाहे जितनी आग लगा दो, जलकर अग्नि भस्म हो जाए, भस्म को सब कौन जलाए। प्रहार करे तो धरती कांपे, कड़कड़ता वो वज्र है शंभू, भस्म का जो श्रृंगार करे वो महादेव का रुद्र है शंभू। अभिमुंडे हे मराठीतून स्टँडअप कॉमेडीचे देखील शो घेतात। एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास, त्याचे अनोखे सादरीकरण याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। या सायको शायर कडून अजून नवनवीन रचना ऐकायला मिळतील आणि रसिकही त्याला भरभरून प्रतिसाद देतील यात शंकाच नाही। इन समयुत समेट 2024 असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी युनिव्हर्सिटी, महा एनजीओ फेडरेशन, AISSMS आणि SS मोबाइल्स यासह प्रायोजकांचे सहकार्य लाभले त्याबद्दल मनपूर्वक आभार।